नमस्कार, मी अतुल बाळासाहेब लोंढे, पुजारी तुकाई मंदिर दौंड. आमचे पुजारी म्हणून या ठिकाणी चौथी पिढी चालू आहे. याआधी आमचे वडील, आमची आजी यांनी आतापर्यंत सेवा केली देवीची. आता इथनं पुढे आम्ही करतोय आणि नवीन पिढीला पण प्रोत्साहन देतोय की परंपरा पुढे कायम चालू ठेवावी. आणि कार्यक्रमाबद्दल बोलायचं म्हणलं तर घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या माळ्याला गावचे पाटील विरदवल बाबा जगदाळे यांच्याकडनं घटाचे साहित्य, तसेच आमच्या घरनं देवीचा पूर्ण साज वाजत गाजत मंदिरात आल्यानंतर गावचे पाटील जटार साहेब योगेश शहाजी जटार यांच्या हस्ते घटस्थापनेचा विधी पार पडतो. संध्याकाळी 8 वाजता गावचे पाटील आपले विरदवल बाबा जगदाळे यांच्या हस्ते देवीची आरती होती आणि घटस्थापनेला आपल्या नवरात्राला सुरुवात होती. अशा प्रकारे नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्यानंतर मग अष्टमीला देवीचा होम असतो. होम झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी पूर्ण गावचे लोक आपल्या शिलंगण खेळायला देवीचं, आणि देवीचं सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रात तुकाई मंदिरासमोर असं आपट्याचं झाड आपल्या देवी समोर आहे, समोर डिकमळ आहे, आणि अशा प्रकारे म्हणजे उत्सव साजरा केला जातो या ठिकाणी. माझं नाव आसिर रफेल पिल्ले, राहणार तुकाई नगर. जी नटराज क्रीडा मंडळाची स्थापना 1957 झाली आहे, तर या वर्षी 47वा साजरा करत आहे आम्ही. तरी ह्या मंडळामध्ये सर्व धर्माचे एकत्र मिळून आम्ही साजरा करतो. नवरात्रमध्ये आम्ही 9 दिवसामध्ये खूप वेगवेगळे कार्यक्रम करतो, ज्यामध्ये महिलांसाठी संगीत खुर्ची आहे, दांडिया आहे, लहान मुलांसाठी पण कार्यक्रम आम्ही साजरा करतो. ह्या दौंड मंदिरामध्ये तुकाई मंदिरासाठी जितके जे भक्त जे येतात, दौंडचे वेगवेगळे भागातले लोक इथं येतात दर्शनासाठी. धन्यवाद. नमस्कार, मी बाबू मेत्रे, तुकाई नगर. आज आपण या ठिकाणी ग्रामदैवत श्री तुकाई माता यांच्या आरतीसाठी सर्वत्र एकत्र जमा झाले आहोत. प्रत्येक वर्षी याचप्रमाणे 9 दिवस 9 कार्यक्रम, प्रमुख पाहुणे वगैरे, अन्नदानाचा कार्यक्रम आणि इतर भरपूर कार्यक्रम आपण या ठिकाणी भरवत असतो आणि संपूर्ण दौंड शहरातील लोक इथं उपस्थित राहतात. धन्यवाद.